तुम्हाला सांगते साहेब, जेव्हा खासदार होते, त्यावेळेला कच्छवे सर म्हणून त्यांचे पी-ए होते, माहीत असेल सगळ्यांना. आणि त्यांच्याबरोबर एक कुक तिकडे जायचा दिल्लीला. कुकला जायला 2 दिवस उशीर होता, म्हणून कच्छवे सरांनी सांगितलं, की "साहेब, मी स्वयंपाक करून घेईल, आपण दोघंच आहोत. काही नाही एवढं, जेवणाचं मी करून घेईल." कच्छवे सरांनी त्यांना भाजी बनवली, पोळ्या बनवल्या. साहेबांना वाढलं, साहेबांनी व्यवस्थित जेवण केलं आणि नंतर कच्छवे सर जेवायला बसले. त्यावेळेला सरांनी जेव्हा ती भाजीचा एक घास खाल्ला, ते म्हणे, "किती मीठ आहे, इतकं खारट. साहेब कसे खाऊ शकले हे खारट?" पण तो त्यांचा मुळात स्वभावच होता. तक्रारच करायची नाही. जे समोर येईल, जे अन्न येईल ते खाऊन घ्यायचं. त्यामुळे ते एकमेव मला वाटतं बी-जेमध्ये डॉक्टर सुधीर कुलकर्णी आणि ते होते, जे 3 वेळेला जेवायचे. तर त्यांना त्या अन्नाबद्दल असलेला आदर मी पाहिलेला आहे. दूध भाकरी खाल्ली का ते त्याच्यामध्ये हात धुवायचे, पाणी त्याच्यात पडायचं त्या ताटात आणि तेच पाणी ते प्यायचे. हे मी कित्येकदा बघितलेलं आहे. वांगं खाल्लं की वांग्याचा जो देठ असतो, तो तसाच न सोडून देता त्याच्यावरची जी स्किन आहे, ती पण खायची. हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. इतकं बारीक ते त्या अन्नाकडे बघायचे आणि तेवढा आदर द्यायचे. त्यांचं आवडतं अन्न म्हणजे अंड. कधी पण कुठल्याही पण वेळेला त्यांना विचारलं, की "तुम्ही अंड खाणार का?" की ते म्हणणार, "हो." आणि सहजरित्या 4-5 अंडी ते एक सलग त्याच्यामध्ये ते खाऊ शकायचे. त्यांना इतकी त्या अंड्याची आवड होती. त्यांना पान खायची आवड होती. नंतर ती सुटली, पण बऱ्याच जणांना माहीत असेल, की ते पान खायचे. मी लहान असताना कडेवर मला घेऊन जायचे पानटपरीवर आणि पान खायचे. त्यामुळे मलाही ती पानाची आवड आहे.